लॉर्ड, हालेलुया, बोला यीशु मसीह की जय, बोला यीशु मसीह की जय, हालेलुया. Praise देव the Lord. महान आहे, अद्भुत आहे. आणि परत एकदा प्रभू येशूच्या नावात आम्ही तुमचं स्वागत करत आहोत. वेलकम आहे विनियार्ड ब्लेसेड चर्च अहमदनगर या ठिकाणातून आम्ही तुमच्याशी बोलत आहोत. आणि जे ऑनलाईन आहेत प्रभू येशूमध्ये तुमचं आम्ही स्वागत करत आहोत. ह्या सर्व दिवसांमध्ये देवाची उपस्थिती, प्रभूचा अभिषेक, देवाचा प्रेझेन्स आपल्या प्रत्येकांबरोबर आहे आणि देवाचा पवित्र आत्मा आपल्याशी बोलत आहे आणि आपल्याला चालवत आहे. आपण प्रभूचे उपकार मानले पाहिजेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर काय आपण परमेश्वराच्या वचनातून पाहूया. कारण वचन मी नेहमी सांगत असते की आपल्यासाठी वचन एन्करेजमेंट आहे. हे वचन आपल्यासाठी एक प्रोत्साहन देणारं आहे. तर आपण वचनातून पाहूया. हालेलुया. तर यावेळेस दानिएल 2रा अध्याय आणि 20वे वचन आपण काढत आहोत. जर तुम्हाला बायबल मिळालं असेल तर प्लीज आपण दानिएल काढूया. दानिएलचे पुस्तक 2 आणि 20वे वचन वाचूया. दानिएलाने उत्तर देऊन म्हटले, देवाचे नाव सदा सर्व का धन्यवादित असो, कारण ज्ञान आणि सामर्थ्य ही त्याचे आहेत. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दानिएल म्हणतो की ज्ञान आणि सामर्थ्य त्याचे आहेत. प्रेज द लॉर्ड. आज बऱ्याच घरांमध्ये आणि बऱ्याच लोकांमध्ये ज्ञानाशिवाय जगतायत आणि त्यामुळे ते फेल होत आहेत. ज्ञान वापरलं जात नाही आहे आणि ज्ञान नसल्यामुळे चुकीचे निर्णय घेतले जातात, चुकीच्या रस्ते निवडले जातात, चुकीचे मार्ग निवडले जातात आणि मग चुकीचे मार्ग निवडल्यामुळे चुकीच्या रीतीने भटकले जातात. पण तुम्हाला जर योग्य मार्ग हवा आहे, योग्य गोष्टी आपल्या जीवनामध्ये व्हायला पाहिजेत, तर मी तुम्हाला सांगेल की परमेश्वरापासून आपण ज्ञान मागितलं पाहिजे. आणि दानिएलाला हे पक्कं माहीत होतं की ज्ञान आणि सामर्थ्य, ताकद, शक्ती, स्ट्रेंथ, विजडम हे सगळं काय माझ्या परमेश्वरापासून आहे. आणि तो देव काय पक्षपात करणारा नाही आहे. आजही तुम्ही देवाच्या पायाजवळ बसलात आणि प्रभूशी बोललात की प्रभू ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये मी काय केलं पाहिजे, मी काय निर्णय घेतला पाहिजे, मी काय निवडलं पाहिजे. आज बरेच लेकरं कन्फ्यूज आहेत. त्यांना कळत नाही आहे मी कुठला मार्ग घ्यावा, मी कोणती साईड घ्यावी, मी भविष्यामध्ये काय करावं. आणि बरेच फॅमिली डिस्टर्ब आहे कारण त्यांना कन्फ्यूज आहेत की त्यांनी कसं जगलं पाहिजे किंवा काय केलं पाहिजे किंवा कोणता बिझनेस केला पाहिजे किंवा कोणतं काम त्यांना पुढं घेऊन जाईल किंवा कोणती नोकरी त्यांनी केली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी कन्फ्यूज करतात. पण तुम्हाला जर यामधून मार्ग काढायचा आहे, याच्यामधून जर तुम्हाला सक्सेस पाहिजे आहे, याच्यामधून जर तुम्हाला आशीर्वादित व्हायचं आहे, तर मी तुम्हाला सांगेल की एक मार्ग आपल्याकडे आहे आणि तो मार्ग म्हणजे प्रभू येशू. आज जर तुम्ही त्याच्याकडे ज्ञान मागितलं ना, तुम्ही विश्वास ठेवणार नाही अशा ठिकाणामध्ये देव तुम्हाला नेऊन ठेवेल. तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल अशा जागी परमेश्वर तुम्हाला घेऊन जाईल. त्यासाठी आपल्याला देवाकडे बघून जगायला पाहिजे. कित्येक लोक म्हणतात की ह्या सगळ्या दिवसामध्ये माझ्यातनं ताकदच गेली आहे, माझ्यातून स्ट्रेंथच गेली आहे, मी प्रचंड कन्फ्यूज आहे, मी फार गोंधळलेला आहे. मी तुम्हाला सांगेल, जर गोंधळ थांबवायचा असेल, जर सगळ्या गोष्टी तुम्हाला थांबवायच्या असतील, तर आपण देवाकडे बघणं फार गरजेचं आहे. कारण तो तुम्हाला एक त्याचं बळ देईल, त्याची शक्ती तुमच्यामध्ये कार्यरत होईल. त्याची शक्ती, त्याचं ज्ञान, त्याचं बळ एकदा का तुमच्यामध्ये कार्यरत झालं तर मी तुम्हाला सांगेल मग तुम्हाला कशाची उणीव पडणार नाही किंवा तुम्हाला एकटेपणा वाटणार नाही किंवा तुम्हाला असं वाटणार नाही किंवा माझे सगळे हात सुटलेत, माझे सगळे नातेवाईक, मित्रमंडळी, सगळे लोक गेलेत, मी एकटा राहिलो आहे. पण जरी आज तुम्ही एकट्या असाल, पण परमेश्वराने जर तुमचा हात धरला आहे, तर मी तुम्हाला सांगेल तुम्ही एकटे नाही आहेत. जगाचा निर्माण करता, हा सृष्टीचा निर्माण करत्याने जर तुमचा हात धरला आहे आणि तो काय म्हणतो, नुसता हात धरून थांबत नाही, तो म्हणतो भिवू नको, घाबरू नको, मी तुझ्याबरोबर राहील, मी केस पिकेपर्यंत मी तुला सोडणार नाही. प्रेज द लॉर्ड. आज तुम्ही जर लेकरं आहात आणि म्हणताय की मला कळत नाही मी हा जॉब करावा का, ही साईड घ्यावी का, मी या ठिकाणी राहायला जावं का किंवा मी तिकडे कुठे ॲडमिशन घ्यावं का, जर तुम्ही कन्फ्यूज असाल, सोपा मार्ग आहे, देवाच्या पायाजवळ बसा, परमेश्वराकडून ज्ञान मागा, तो तुम्हाला गाईड करेल, तो तुमची पावलं चालवेल, तो तुम्हाला शिकवेल की तुम्ही काय निवडलं पाहिजे, काय नाही निवडलं पाहिजे.
तुम्ही कसं केलं पाहिजे, तुम्ही काय केलं पाहिजे, हे देवक तुम्हाला सगळं काही शिकवेल. पण त्यासाठी तुम्हाला माणसाशी बोलण्यापेक्षा परमेश्वराशी बोलणं हे प्रचंड गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. अजून एक वचन वाचूया आपण. 1 इतिहास 21वा अध्याय 11 वचन, 11 आणि 12. 1 इतिहास 21. बायबल काढण्याची वेळ आहे. ज्यावेळेस तुम्ही बायबल उघडता, वचन वाचता, वचन ग्रहण करता, आपल्या हृदयामध्ये घेता, ते वचन 30 पट, 60 पट आणि 100 पट तुमच्यामध्ये कार्यरत होईल. तर यावेळेस 1 इतिहास 21वा अध्याय 11 आणि 12 वाचूया. मग गाद दाविदाकडे जाऊन त्याला म्हणाला, यहोवा असे सांगतो, तुला कोणती पाहिजे ती घे. एकतर 3 वर्षाचा दुष्काळ पडावा किंवा तुझ्या शत्रूंची तलवार तुझ्या पाठीशी लागताना तुझ्या वैऱ्यांकडून 3 महिने नाश व्हावा. 1 इतिहास 12 वचन वाचा. एकतर 3 वर्षाचा दुष्काळ पडावा. 2 इतिहास वाचा. 2 इतिहास 21. 2 इतिहास 21वा अध्याय. येस, 2 इतिहास 21 11. आणखीन त्याने यहुदाच्या डोंगरावर मूर्तीची उंच स्थाने केली. ओके, असं इतर या ठिकाणामध्ये लिहिले, थोर करणं परमेश्वराच्या हातात आहे. मला वाटतं 1 इतिहास किंवा 2 इतिहास इथे आहे की थोर करणं जे आहे हे परमेश्वराच्या हातात आहे. बरेच लोक म्हणतात की हो, मला मोठ्या हुद्द्यावर जायचं आहे, मला मोठ्या हुद्द्यावर जायचं आहे, मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे, मी हे करेन, मी ते करेन, आणि होत नाही. प्रत्येक वेळेस अडखळण येतात, प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी समस्या येतात. पण जर परमेश्वर तुमच्या बाजूचा असेल ना, तर तो देव तुम्हाला थोर ठिकाणी येईल. कारण बायबलमध्ये लिहिले, उंच करणं, थोर करणं त्याच्या हातात आहे. आज जर तुम्ही त्याच्या हातात पडलात ना, तो योग्य ते मार्गदर्शन करेल, योग्य त्या हातामध्ये तुम्हाला नेऊन ठेवेल, तो योग्य त्या ठिकाणी, योग्य त्या जागी तुम्हाला तो पोचवेल. पण जर गोंधळ, कन्फ्युजन, मिसअंडरस्टँडिंग, हे करू का, ते करू, असं करू का, तसं करू, असं जर होत असेल तर मग तुम्हाला कळणार नाही. प्रेज द लॉर्ड. बोला येशू मसीह की जय. बोला येशू मसीह की जय. हे दानिएलला माहिती होतं की काही जरी माझ्या जीवनामध्ये झालं, कोणतीही जरी परिस्थिती आली, तर माझा विश्वास माझ्या देवावरती आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जर त्यांनी ठरवलं आहे मला उंच करायचं, तर कुठलाही व्यक्ती मला पाडू शकत, कोणताही राजा मला पाडू शकत नाही. आज तुम्ही म्हणाल की नाही, पण त्याचा खूप मोठा हुद्दा आहे, तो त्याची खूप मोठी खुर्ची आहे, त्याच्याकडं खूप मोठा नाव आहे, आणि त्या व्यक्तीच्या हातामध्ये खूप सारे अधिकार आहेत, आणि तो मला खाली पाडेल, तो मला हे करेल, ते करेल. पण जर तुम्ही आज तुमचा विश्वास परमेश्वरावरती ठेवला आहे, तर तो तुम्हाला खाली नाही पडू देणार, तो तुम्हाला उंच करेल. सिंहाच्या गुहांमध्ये दानिएलला टाकण्यात आलं. प्रेज द लॉर्ड. दानिएलाची झोप नाही उडाली, राजाची झोप उडाली. ज्यावेळेस कोणी तुमच्या विरोधामध्ये जातं ना, तुम्ही शांतीत राहता, पण जो तुमच्या विरोधात जातो ना, त्याची मात्र नक्की झोप उडणार. प्रेज द लॉर्ड. आणि बायबलमध्ये लिहिलं आहे की जरी दानिएलाला सिंहाच्या गुहेत टाकलं, सिंहाने त्यांच्यावरती हल्ला नाही केला, तर सिंह त्याच्याबरोबर स्तुती आणि आराधना परमेश्वराची करत असते. प्रेज द लॉर्ड. मे बी सिंह म्हटले असतील की वेलकम दानिएल, वेलकम दानिएल. खूप सारे लोक तुम्हाला खड्ड्यात टाकण्याचा प्रयत्न करतील, तुमचा हाल करण्याचा प्रयत्न करतील, तुमचं नुकसान करण्याचा प्रयत्न करतील. पण जर परमेश्वर तुमच्या बाजूचा आहे ना, तर सर्व काही गोष्टी मिळून त्या तुमच्या कल्याणासाठीच होतील. म्हणून आपण ह्या सर्व परिस्थितीमध्ये, हे शेवटले दिवस आहेत, प्रभू येशू केव्हाही येऊ शकतो, पण त्याआधी आपल्याला आपली आत्मिक तयारी केली पाहिजे. आपल्या मनाची, आपल्या विचारांची, आपल्या आत्मिक बाबी, आपली प्रार्थनेचं जीवन, देवाबरोबर चालणं, हे प्रामाणिकपणे राहा. आणि जर देवाबरोबर तुम्ही प्रामाणिक आहात ना, तो तुमच्याबरोबर प्रामाणिक आहे, तो तुमची साथ नाही सोडणार. थोड्या वेळासाठी तुम्हाला वाटेल की प्रभू मला सोडलं की काय, मी एकटा आहे प्रभू, आता काय करायचं आहे. पण प्रभू म्हणतो, याही परिस्थितीतून मी तुला बाहेर काढणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. टेस्ट येणार, परीक्षा येणार, समस्या येणार, प्रॉब्लेम येणार,
पण बायबलमध्ये लिहिलं आहे की त्याच्यातून बाहेर निभावणं किंवा त्याच्यातून बाहेर काढणंसुद्धा हे त्याच्या हातात आहे, परमेश्वराच्या हातात आहे. आणि म्हणून जरी कुठली परीक्षा असेल, जरी कुठला त्रास असेल, जरी कुठली समस्या असेल आणि तुम्हाला असं वाटतं की मला मार्ग दिसत नाही आहे, पण जर तुम्ही देवामध्येच ठाम आहात ना, तो तुमच्यासाठी नवीन मार्ग तयार करेल. आमीन. तो तुमच्यासाठी त्या देवदूतांना आज्ञा देईल की तिथं माझं लेकरू आहे, त्याच्यासाठी मार्ग तयार कर, त्याच्यासाठी नवीन मार्ग तयार कर. आज तुम्ही म्हणाल कसं काय असं होऊ शकतं? होऊ शकतं, कारण बायबलमध्ये लिहिलेलं आहे की प्रभू म्हणतो मला काय अशक्य आहे, मला सर्व काही शक्य आहे. आज आपण अशा देवाच्या हातात पडलो आहेत ना की ज्या देवाला सगळं शक्य आहे, त्या देवाला सगळं काही शक्य आहे. आणि तो देव जरी तुम्ही सिंहाच्या गुहात असाल, जरी आज तुम्ही अग्नीमधून चालत असाल, जरी तुम्ही आज अग्नी परीक्षा देत असाल, पण त्यातूनही देव तुम्हाला एक मानाने आणि उंचावून तो तुम्हाला बाहेर काढेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोल येशू मसीह की जय. तर आणि आपण प्रार्थना करूया, प्रभूला सांगूया की ह्या सर्व परिस्थितीत प्रभू तुझं ज्ञान आम्हाला हवं आहे, तुझं सामर्थ्य आम्हाला हवं आहे आणि तुझी ताकद आम्हाला हवी. आणि तो देव त्याच्या ज्ञानाने तुम्हाला भरेल, त्याच्या बुद्धीने तो तुम्हाला भरेल. कारण परमेश्वराचं भय हेच ज्ञानाचा प्रारंभ आहे. देवाला आपण भिवून जगूया. ह्या दिवसांमध्ये देवाचं भय लोकांमध्ये फार कमी झाले, पण कोणी कसंही असं मला आणि तुम्हाला देवाच्या भयात जगायचं आहे, परमेश्वराच्या मार्गात चालायचं आहे. कारण त्याचं भय म्हणजेच ज्ञानाचा प्रारंभ आहे. तिथून ज्ञान सुरू होतं. तर देवापासून ज्ञान सुरू होते. तर मी जगाकडे बघण्यापेक्षा मी देवाकडे बघून जगेल आणि मी तुम्हाला सांगेल तुम्ही एका आशीर्वादावरती असाल, एक मोठ्या हुद्द्यावरती असाल, एक मोठ्या पातळीवरती नेऊन देव बसवेल तुम्हाला, एक उंच ठिकाणी तो देव नेऊन बसवेल की तुम्ही कधी कल्पनाही केली नाही, कधी विचारही केला नाही. अशा अद्भुत गोष्टी देवाने तुमच्यासाठी ठेवलेल्या आहेत. डोळे बंद करूया. प्रभू आज आम्ही तुझे उपकार मानतो. आज जे काही तू आमच्याशी बोलला आहे परमेश्वरा, आज देवबाप्पा आम्ही प्रार्थना करत आहे त्यानुसार आम्हाला जगायला मदत कर. प्रभू या सर्व अडचणीमध्ये, आज देवबाप्पा ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आम्हाला तू ज्ञान दे. काही लेकरं म्हणतात प्रभू ही अडचणीमध्ये आम्हाला कळत नाही, आम्ही कसं जगावं, आम्ही कसं वागावं. पण देवबाप्पा आम्ही त्या लेकरांसाठी ज्ञान स्वीकारत आहे. देवबाप्पा बेस्ट ते शिक्षण घेत आहेत, ज्या कॉलेजमध्ये ते आहेत, जे ते काही करत आहेत त्या सर्व परिस्थितीमध्ये प्रभू त्यांना ज्ञानाच्या आत्म्याने चालवा आणि त्यांचं फ्युचर ब्राईट आणि आशीर्वादित असू दे. आज माझी प्रार्थना आहे की बढती आणि उन्नती परमेश्वरा तुझ्यापासून येत आहे. आज आम्ही ती उन्नती आणि ती बढती आम्ही तुझ्यापासून स्वीकारत आहे. प्रभू येशूच्या नामात मागत आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोला येशू मसीह की जय. ह्या सर्व दिवसांमध्ये प्रभू तुम्हाला चालव. गॉड ब्लेस यू. थँक्यू.